सध्या बांगलादेश हा एक फार अभूतपूर्व अशा आंदोलनाला सामोरा जातोय. अभूतपूर्व या अर्थाने की बांगलादेशासाठी आंदोलन हा नवीन विषय नाही. जे 1971 साली जेव्हा बांगलादेशाचं फॉर्मेशन झालं, तेव्हा जे जे मोठं आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं, त्या आंदोलनाला पार्श्वभूमी सुद्धा आधीच्या आंदोलनांचीच होती. बांगला भाषेचं आंदोलन. त्यानंतरही अनेक वेळा बांगलादेशमध्ये वेगवेगळी आंदोलनं झाली. आता 2 वर्षापूर्वी 2024 मध्ये एक फार मोठं आंदोलन सत्तारूढ अवामी दलच्या विरोधात झालं, ज्याच्यामुळे शेख हसीना यांना पायउतार व्हावं लागलं आणि बांगलादेशातून परांगदा व्हावं लागलं. ते आंदोलनही मोठं होतं आणि त्या आंदोलनाचा रोख हा सुद्धा हिंदू जनतेवर होता. त्यामुळे आंदोलन हे काही बांगलादेशला मोठं नाही. पण यावेळच्या ज्या आंदोलनाचं जे वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य असं आहे की हे आंदोलन हे हिंदूंनी केलेलं आंदोलन आहे. हिंदू विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन आहे. आणि म्हणूनच ते बांगलादेशाच्या इतिहासामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं त्याला बघितलं जात आहे. कारण आजपर्यंत हिंदू अशा पद्धतीने आक्रमक स्वरूपात रस्त्यावर आलेले नव्हते. याआधी पण हिंदूंची आंदोलनं झाली, मोठ्या संख्येने झाली, पण आज ज्या आत्मविश्वासाने बांगलादेशातले हिंदू रस्त्यावर आलेले आहेत, तसं पूर्वी घडलेलं नव्हतं. म्हणून या आंदोलनाचं महत्व आहे. या आंदोलनाला पार्श्वभूमी जी आहे ती या बांगलादेशामध्ये एक गायबांधा नावाचा जिल्हा आहे. या गायबांधा या जिल्ह्याला पार्श्वभूमी आहे. असं म्हणतात की पूर्वी महाभारताच्या काळामध्ये सम्राट विराट, राजा विराट हे या भागाचे राजे होते आणि ते फार मोठे गोभक्त होते. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर गायी पाळल्या होत्या आणि त्या गायी जिथे बांधल्या जायच्या त्या गावाला, त्या भागाला आज गायबांधा असं म्हणतात. आता त्या गायबांधा जिल्ह्यामध्ये पलाशबाडी नावाचा गाव आहे. त्या गावामध्ये तिथले स्थानिक लोक, तिथली एक स्थानिक हे मंदिराची समिती आहे. त्या मंदिराच्या समितीने निर्णय घेतला की बांगलादेशातली सर्वात मोठी, सर्वात उंच अशी श्रीरामाची प्रतिमा आपण इकडे उभारू आणि त्याप्रमाणे आवश्यक त्या परवानग्या घेऊन त्यांनी ती मूर्ती उभारायला सुरुवात केली. ती मूर्ती 81 फुटाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं 80% काम हे जवळपास झालेलं आहे. मात्र ही मूर्ती जेव्हा आकार घेऊ लागली आणि 80% काम जेव्हा होत आलेलं लोकांना दिसलं, तेव्हा तिथे जे कट्टर इस्लामी संघटन आहेत, त्या संघटनांनी याच्यावर आक्षेप घेतला. विशेषतः त्याच्यावर जे तिथले मौलाना आणि जे धार्मिक गुरूंचं संघटन आहे, त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला. स्थानिक लोकांनी आक्षेप घेतला आणि त्याच्यानंतर जे रेडिकल इस्लामिक ग्रुप्स आहेत त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे सध्या त्या मूर्तीचं बांधकाम हे थांबवण्यात आलेलं आहे. मात्र हे सर्व होत असताना साधारणतः 7-8 दिवसांपूर्वी त्या श्रीरामाच्या 80% बांधून झालेल्या 81 फुटाच्या मूर्तीच्या जवळ चपला आणि जोड्यांचा ढीग कोणीतरी रचून ठेवला. हे बघून स्वाभाविकतः तिथल्या हिंदूंना क्रोध येणं, राग येणं हे स्वाभाविक होतं आणि त्यामुळे तिथल्या हिंदूंनी याच्या विरुद्ध आवाज उठवला. याआधी सुद्धा अशा घटना बरेच झालेल्या आहेत. याआधी सुद्धा अशा प्रकारे हिंदूंच्या मंदिराचं विटंबना ही आधी पण झालेली आहे. हिंदूंच्या मंदिराला तोडलेला आहे, ध्वस्त केलेला आहे, मूर्तींना ध्वस्त केलेला आहे. अशा अनेक घटना यापूर्वीही झालेल्या आहेत. मात्र यावेळेस परिस्थिती बदललेली होती. यावेळेस ढाक्याच्या जगन्नाथ विश्वविद्यालय नावाचं एक ढाक्याला त्याला पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणतात, अशा प्रकारचं एक विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी या आपल्या जे
आपले आस्थेचं जे स्थान आहे, श्रद्धेचं स्थान आहे, अशा श्रीरामांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन पुकारलं. 15-16 तारखेच्या दरम्यान हे आंदोलन झालं. त्याला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आणि त्या आंदोलनात विद्यार्थी नेत्यांनी 72 तासांचं अल्टिमेटम बांगलादेशाच्या सरकारला दिलं की मूर्तीची विटंबना करणारे जे कोणी लोक होते त्यांना 72 तासाच्या आत पकडा आणि मूर्तीचं जे बांधकाम स्थगित झालेलं आहे, थांबलेलं आहे, त्याला परत सुरू करायला परवानगी द्या. 72 तास उलटून गेले. बांगलादेशाचं नवीन आलेलं सरकार हे सुद्धा त्या कट्टरपंथी इस्लामी संघटनांच्या दबावाच्या खाली काम करत आहे आणि त्यामुळे कार्यवाही काही झाली नाही. आणि म्हणून काल 19 जूनला ढाक्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी आणि नंतर बाकी सारे जे हिंदू समुदायाचे लोक होते सर्व एकत्र आले आणि त्यांनी प्रचंड मोठं असं एक आंदोलन केलं. त्या आंदोलनाची सुरुवात तिथे नॅशनल प्रेस क्लब आहे, त्या नॅशनल प्रेस क्लबच्या त्या भागामध्ये एक मानवी शृंखला बनवण्यात झाली. मानवी शृंखला फार मोठी होती. त्याच्यानंतर तिथे ढाका विद्यापीठातले विद्यार्थी, हिंदू विद्यार्थी हे मोर्चा घेऊन आले. त्यांची संख्या फार मोठी होती आणि त्यांनी तेव्हा संध्याकाळ झालेली होती, त्यांनी एक मशाल मोर्चाची सुरुवात केली. या मशाल मोर्चाची संख्या वाढत वाढत खूप मोठी झाली आणि हा मशाल मोर्चा जय श्रीरामच्या घोषणा देत आमच्या दैवतांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही शिक्षा द्या, सजा द्या याची मागणी करत हा मोर्चा ढाक्याच्या रस्त्यावरून निघाला. हे सर्व दृश्य फार अभूतपूर्व होतं. म्हणजे ढाका विद्यापीठातले विद्यार्थी, त्याचबरोबर जगन्नाथ विद्यापीठ सारख्या बाकीच्या ढाका शहरातल्या इतर विद्यापीठातले विद्यार्थी आणि तिथे एक हिंदू महाजोट नावाचं हिंदूंचं संघटना आहे, वेगवेगळ्या हिंदूंच्या संघटनेची, ज्याला एपेक्स बॉडी म्हणू शकतो, अशा प्रकारची एक संस्था आहे ज्याच्यामध्ये अनेक हिंदूंच्या संस्था, संघटना या जोडलेल्या आहेत. त्या हिंदू महाजोटचे कार्यकर्ते होते आणि पहिल्यांदी ढाकाच्या रस्त्यांनी बांगलादेशच्या लोकांनी असं दृश्य बघितलं की अत्यंत आत्मविश्वासाने तिथला हिंदू प्रखर रूपानं व्होकल होऊन मोठ्या प्रमाणावर आपल्या हक्कांची मागणी करतोय आणि हिंदू लाईव्ह मॅटर चा नारा देतोय. हिंदूंना सुद्धा बरोबरीनं जगण्याचा हक्क आहे, आमच्या श्रद्धास्थानांवर तुम्ही आघात करू नका अशा घोषणा देतोय. हे चित्र बांगलादेशासाठी हे अत्यंत वेगळ्या प्रकारचं चित्र होतं आणि म्हणूनच हे आंदोलन अभूतपूर्व असं आंदोलन ठरतं. मात्र त्याच्याच बरोबर आज सुद्धा काही संघटनांनी परत एक आंदोलन केलं या घटनेच्या संदर्भातलं. हे आंदोलन सुद्धा मोठं होतं. त्यामुळे 15-16 जूनचं आंदोलन, त्याच्यानंतर 19-20 जूनचं आंदोलन काल झालेलं आणि आज 20 जूनचं झालेलं आंदोलन, या सर्वांच्यामुळे बांगलादेशाच्या एकूण राजकारणात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे आणि लोकांना प्रश्न पडलाय की आजपर्यंत हा बांगलादेशाचा हिंदू हा सतत मार खात होता, हा आपला विरोध सुद्धा मवाळपणे दाखवत होता. आज त्या हिंदूंना काय झालेलं आहे की अत्यंत आत्मविश्वासानं आणि अत्यंत प्रखरपणे तो आपला निषेध आणि आपला विरोध नोंदवतोय. याला कारण आहे पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल. हे थोडं ऐकायला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे, सत्य आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालांनी बरीच समीकरणं बदललेली आहेत. मुख्य म्हणजे पश्चिम बंगालच्या हिंदूंमध्ये प्रचंड आत्मविश्वास तर आलेलाच आहे, कारण गेले किमान 40-50 वर्ष आणि त्याच्याही आधी पश्चिम बंगालचे हिंदू हे सतत रिसिव्हिंग एंडला होते, एक प्रकारे मार खात होते, एक प्रकारे त्यांना काही आवाज असा बुलंद उरलेला नव्हता, कसं तरी ते जगत होते.
त्यातून ते बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना स्वतःच्या ताकदीचा, स्वतःच्या शक्तीची त्यांना जाणीव झालेली आहे आणि मग ते आत्मविश्वासाने बोलू लागलेले आहेत. त्याचाच एक प्रकारे परिणाम, त्याचीच एक प्रकारे त्या आत्मविश्वासाची लागण ही त्यांच्या भाईबंधांना, जो एकेकाळी बृहत बंगालचा भाग होता, एकेकाळी अखंड बंगाल होता आणि जो आता पूर्व बंगाल किंवा बांगलादेश झालेला आहे, त्या तिथल्या बांधवांना लागली. स्वाभाविक होतं, कारण की त्या बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक गोष्टी समान आहेत, अनेक संबंध आहेत आणि त्यामुळे या सर्वांचा परिणाम बांगलादेशमध्ये होणं स्वाभाविक होतं आणि म्हणून बांगलादेशमध्ये हे जे आंदोलन पेटलेलं आहे, आत्मविश्वासाने हिंदू रस्त्यावर येतोय. त्याची मुळं कुठेतरी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालात आहे आणि म्हणूनच हिंदूंसाठी हे सुखद दृश्य आहे. कारण आजपर्यंत पाकिस्तानातला हिंदू किंवा बांगलादेशातला हिंदू हा सतत मार खात आलेला आहे. पश्चिम बंगाल मध्ये जे हिंदू उरलेले होते ते सुद्धा या दडपणाखालीच वावरत होते अनेक वर्ष. पाकिस्तानमध्ये साधारणतः जेव्हा विभाजन झालं 1947 साली, तेव्हा साधारणतः 10% वर, 10 ते 12% हिंदू होते. आज पाकिस्तानामध्ये 2% पेक्षाही कमी हिंदू उरलेले आहेत. बांगलादेशामध्ये त्या हिंदूंची टक्केवारी ही 20 ते 22% होती. म्हणजे 47 साली, ज्याला पूर्व पाकिस्तान पूर्वी म्हणायचे, नंतर जो बांगलादेश झाला, तिथे हिंदूंची संख्या ही ऑन एन एव्हरेज 20% आसपास होती. आज ती 10% उरलेली आहे, अर्धी झालेली आहे. या सर्व कालखंडामध्ये, या 1947 पासून नंतरच्या पूर्ण कालखंडामध्ये पाकिस्तान किंवा बांगलादेशातला हिंदू हा त्या तीव्रतेनं विरोध करू शकला नाही, कारण तिथे हिंदू संघटित नव्हता. तिथे हिंदूंची राजकीय शक्ती नव्हती. भारतामध्ये विभाजन झाल्याच्या नंतर सुद्धा मुस्लिम लीग ही अप्रासंगिक झाली नाही. मुस्लिम लीगनी आपले अवशेष ठेवले. केरळमध्ये मुस्लिम लीग ही इंडियन मुस्लिम लीगच्या नावाने काम करू लागली. त्यांनी तिकडे ताकद कमवली. तिथे त्यांचे खासदार निवडून येत आहेत. युपीएच्या 10 वर्षाच्या काळामध्ये इंडियन मुस्लिम लीग चे लोक मंत्री होते केंद्रामध्ये. आज केरळचे जे मुख्यमंत्री आहेत ते मुस्लिम लीगच्या दयेवर निवडून आलेले आहेत किंवा दयेवर आलेले आहेत. मुस्लिम लीगनी जर समर्थन काढून घेतलं तर काँग्रेसला केरळमध्ये आपलं सरकार बनवता येणार नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून जिथे मुसलमानांनी आपली राजकीय शक्ती ही स्थापित केली, एक प्रकारे दाखवून दिली, आणि मुस्लिम लीगच्या शिवाय एमआयएमच्या सारखे बाकीची जे मुस्लिमांमध्ये काम करणारे राजकीय पक्ष होते, त्यांनी सुद्धा एक बुलंद आवाजाने मुसलमानांच्या मागण्या या देशासमोर ठेवल्या. ते मुसलमानांच्यासाठी काम करत होते आणि त्याचा परिणाम बाकीच्या हिंदू बहुल असलेल्या राजकीय पक्षांमध्ये सुद्धा होत होता आणि मुस्लिम वोट बँक आकाराला येत होती. दुर्दैवानं तसं पाकिस्तानात झालं नाही, तसं बांगलादेशमध्ये सुद्धा झालं नाही. बांगलादेशमध्ये होऊ शकत होतं. बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती. जर बांगलादेशमध्ये तेव्हाच हिंदू संघटित असते किंवा ते राजकीय शक्तीच्या रूपाने समोर आले असते, तर तिथल्या राजकीय पक्षांना, इतर राजकीय पक्षांना सुद्धा हिंदूंचा विचार करणं भाग होतं. ते होऊ शकलं नाही. त्यामुळे आता जेव्हा हिंदूंना आत्मविश्वास आपला परत येतोय, तेव्हा ते जेव्हा शक्तीच्या स्वरूपात समोर येत आहेत, स्वाभाविकरित्या तिथल्या राजकारणाला त्यांची दखल घेणं भाग आहे. आणि म्हणून काल आणि आज बांगलादेशांच्या रस्त्यावर हिंदूंचा जो हुंकार प्रकटतो आहे, हिंदूंची शक्ती जी दिसते आहे, ते
हिंदूंच्यासाठी आणि हिंदुत्वासाठी एक अत्यंत सकारात्मक चित्र आहे. धन्यवाद.